जगन भाऊ नेवे सर, मला आता याच्यामध्ये एक मुद्दा असा मांडायचा आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून ज्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली त्यावेळेला हे खरं आहे आपण जे सांगताय सगळं की 90 दिवसात आम्ही हे भुसावळ शहर स्वच्छ करू, परिवर्तन करू असं आम्ही म्हटलं होतं. आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. विरोधाचा मुद्दा नाही, पण पुन्हा एकदा मी आपल्याला या चर्चासत्राच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 15 मार्चला खऱ्या अर्थानं आमच्या हातात सत्ता आलेली आहे आणि 15 जूनच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शहर स्वच्छ होईल, या शहरामध्ये परिवर्तन होईल, या मतावर आम्ही ठाम आहोत. ती आमची जबाबदारी आहे, ती आम्ही पूर्ण करू. दुसरा एक मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून मांडायचा आहे की ज्या वेळेला हे सगळा निकाल लागला सर्वेक्षणामधून त्यावेळेला खरं तर भुसावळ शहरामध्ये आत्ताचे जे विरोधक आहे म्हणजे जनाधार पार्टीचे जे नगरसेवक आहेत, म्हणजे आता उपस्थितांपैकी जगन भाऊ पण त्याच्यामध्ये आहेत आणि मला फार अभिमान वाटतो, म्हणजे छाती फुलून येते की ज्या वेळेला आमच्या शहराचा प्रश्न येतो त्यावेळेला जसं सत्ताधाऱ्यांनी स्वच्छता मोहीम या शहरात राबवली तसं विरोधी नगरसेवकांनी सुद्धा स्वच्छता मोहीम राबवली. मला कौतुक आहे त्या गोष्टीचं की राजकारण बाजूला ठेवून, पक्ष बाजूला ठेवून यांनी सुद्धा या ठिकाणी शहर स्वच्छ होण्याचं चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला मुद्दा या ठिकाणी असा मांडायचा आहे की अनेक नागरिकांचे फोन्स आले उमेश भाऊ, अनेक नागरिकांनी सांगितलं की आमचा काय तुम्हाला सहभाग पाहिजे या स्वच्छ शहराच्या संदर्भामध्ये. त्यांनी सहभाग नोंदवला. सामाजिक विचार मंच म्हणून या ठिकाणी जो एक चांगला मंच आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, त्यांनी सक्रिय सहभाग केला. आर्थिक दृष्टीने सुद्धा मदत देण्याचा त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला. माझ्या दृष्टिकोनातून शहरासाठी ही चांगली असेट आहे आणि म्हणून या चर्चासत्राच्या माध्यमातून मी खरं तर समस्त भुसावळकरांना या ठिकाणी अभिनंदन करतोय की तुम्ही या ठिकाणी या एका चांगल्या गोष्टीसाठी सहकार्य केलेलं आहे आणि मला तर हाच विश्वास आहे की हे चर्चासत्र आपण काय आयोजित केलं, या चर्चासत्राचा हेतू आहे की याच्यातून काहीतरी चांगला व्हावं. म्हणून आता आपण सगळेजण मिळून या ठिकाणी संकल्प करूया की मागचं पुढचं सगळं विसरून येणाऱ्या काळामध्ये हे शहर स्वच्छ सुंदर व्हावं. याच्यासाठी आम्हाला काय करता येईल ते आपण निश्चितपणे करूया. मी आपल्या सगळ्यांच्या मतांचा या ठिकाणी सरांच्या या गोष्ट तुमच्या आता जो तुम्ही शहराविषयीची भूमिका मांडली किंवा जी आवाहन करताय ते सर्व म्हणून काम करूया. याच्यावर मी एक सांगू इच्छितो की एकेकाळी गुजरातमधील सुरत शहराच्या विषयी आपल्याला माहिती मिळायची, आपण काही प्रत्यक्ष जायचो नाही, पण सुरत म्हटल्यावर सगळ्यांना असं नकारात्मक वाटायचं. पण आज त्या सुरतचं टॉप 10 मध्ये नाव येत आहे. एकेकाळी अहमदाबाद शहर हे घाणीमध्ये 1 नंबर आलेलं होतं 2010 का 11च्या सर्वेक्षणामध्ये, परंतु आज त्या अहमदाबाद शहरामध्ये अतिशय क्लीननेस आहे. का म्हणून भुसावळला आज जो बट्टा लागला, येणाऱ्या काही दिवसातच आपण जर सगळ्यांनी विचार केला, सत्ताधारी असो, विरोधक असो, समाजसेवक असो, ज्या काही शहरामधले संघटना असतील, वेगवेगळे समाज बांधव असतील, त्यांनी जर आज विचार केला तर मला असं वाटतं नगरपालिकेलाही पाठबळ मिळेल. आज प्रशासनालाही थोडक्या हिच्यामध्ये आपला एक त्यांचा कॉन्फिडन्स चांगला होईल आणि या शहराचं लवकरच नाव लौकिक होईल. असं जर आत्मविश्वास आपण प्रत्येकाने बाळगला तर येणारा काळ नक्कीच भुसावळचं नाव लौकिक होत राहणार. माजी नगराध्यक्ष म्हणून नेमाडे साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की भुसावळ शहरात काम करताना रेल्वे असो, औष्णिक विद्युत प्रकल्प असो, भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी असो, या तिघांमुळे जो कचरा व्यवस्थापनामध्ये कुठे आपल्याला प्रॉब्लेम येत आहेत का, त्याच्यामुळे तर आपण मागे नाही हटत. भुसावळ रेल्वेच्या ऑर्डनन्स फॅक्टरी किंवा औष्णिक केंद्राबद्दल काही बोलणार नाही, परंतु जर खऱ्या अर्थाने कचरा आणि जो घाण असेल किंवा दूषित पाणी असेल हे भुसावळ शहरामध्ये रेल्वेचंच असतं आणि ते रेल्वे त्यांच्या कार्यक्षेत्रातून फक्त आउटलेटद्वारे ते सोडून देतं. आज जर तुम्ही भुसावळ शहराच्या मध्यवर्ती भागातून आज रेल्वेचे रूट जातात किंवा रेल्वे लाईन जाते आणि त्याच्या दोघं बाजूला शहर वसलेलं आहे, परंतु त्या रेल्वेच्या डब्यांमधून घाण जी आहे ती अक्षरशः त्या आजूबाजूला टाकून जे काही आपले नाले असतील किंवा चांगल्या वस्त्या असतील आज त्या दूषित होत आहे, नाले चोकअप होत आहे. परंतु रेल्वे प्रशासनाची मनमानी चालते. रेल्वे प्रशासन, नगर परिषद, मी अध्यक्ष असताना मी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार सुद्धा केला, परंतु रेल्वे ह्या स्थानिक प्राधिकरणाला, स्थानिक स्वराज्य संस्थांना जुमानत नाही. कारण ते म्हणतात की आमचे रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव जातात, निर्णय रेल्वे बोर्ड करतं.
आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सिंहाचा वाटा या अस्वच्छतेत आहे असं म्हटलं ते वावगं ठरणार.